हातात आल्यावर खालच्या माणसाचं टेन्शन राहत नाही. एक शिळी होती एका अरण्यात, हुकली एकटीच्या एका झाडाखाली जाऊन थांबली. लांडगाला म्हणला मी तुला खाणार, पण शिळी हुशार होती. तिथं सिंहाच्या पंजाचा ठसा चिखलात असा उमटलेला होता. कधी तिथं सिंह येऊन गेला असं. शिळीने त्या पंजाचा आधार घेतला, लांडग्याला घाबरवलं. म्हणली तुम्ही मला जरूर खा, पण शिक्का बघितला का इथं चिखलात कोणाचा आहे? म्हणले सिंहाचा. सिंह कोण आहे? जंगलाचा राजा आहे. 5 मिनिटापूर्वी ते इथं येऊन गेला आणि त्याने मला सांगितलं मी तुला खाणार आहे, फक्त हात पाय धुवून आलो. म्हणजे माझ्यावर शिक्का कोणाचा पडलाय? सिंहाचा. तू जर मला फाडलं तर सिंह मला तर मारायचंय, तुझ्या हातून मरण आणि तो बी मारणारच आहे. पण तू जर मला मारलं हे जर सिंहाला कळालं तर सिंह तुला सुद्धा जिवंत ठेवणार. मग मला मारायचं नाही हे तू ठरव. लांडगा मला माती खाऊ पण हिच्या नादाला याला निघून देऊ. दुसरा हिंस्र पशाला दुसऱ्याला बी शिळीने तसंच वाटत लावलं वाढ बोलून. आणि तिसऱ्या टायमेला ओरिजिनल सिंह तरी सुद्धा शिळी घाबरली नाही. मग किती परिपक्व शिळी असेल. हुशार माणसं संकटात कधी चलबिचल होत नसते, शांत डोक्याने काम चालवून देत असते. आणि प्रत्येक वेळेसच कालवा करून बडबड करा म्हणून नियम नसतो. शांतता हे सुद्धा बऱ्याच गोष्टीचं उत्तर असतं. शिळी शांत होती, पण बोलता बोलता त्याने सिंहदादाला सांगितलं, लहान मुलं बोल नका. सिंहदादा तुम्ही मला जरूर मारा, तो तुमचा अधिकार आहे. तुम्ही राजे जंगलाचे, आम्ही सामान्य नागरिक आहे तुमच्या देशात राहणार. पण माझं 2 मिनिटाचं म्हणणं तर ऐकून घ्या. बोल. पायाचा ठसा बघितला का? माझ्याच आहे. हो. तुम्ही येण्याच्या अगोदर जंगलातल्या लांडगालता दुसरे हिंस्र पशु आले होते, त्याला मारणार होते, मला खाणार होते. पण सिंहदादा तुमच्या पायाचा आधार घेतला तर माझं मरण चुकलंय. अहो तुमचा पायाचा आधार घेतला तरी माझं मरण चुकतं. तुम्ही मला मारता पडतं का तुमच्या उदारांत करणार? आमच्यासारखे गोरगरीब माणसं तुमच्या पायाचा आधार घेऊन जगते, तर तुम्हीच आमच्यावर घाला घालणं हे राजेपणाला शोभत नाही. तुमचा आधार घेऊन आम्ही जगतो, तुम्ही मारायचं हे का तुमचं राजेपण? हे का तुमचं उदारांतकरण? सिंहाचा शिळीनं माइंड सेटच केला. सिंह जागेवर रडायला लागला. म्हणला तुझं काय म्हणणं आहे? शिळी म्हणली म्हणणं काहीच नाही, मी राखी आणली, मी तुम्हाला बांधणारी. मी बहीण तुम्ही माझे भाऊ. झाली लाडकी बहीण शिळी. रक्षाबंधन आता बी काय बहिणी खुश आहे. सप्टेंबरचा हप्ता आला वाटतंय. मध्ये 2 हप्ता लेट झाले तर फार मरायला लागल्या होत्या. काय काय मलाच फोन करायच्या, मावली हप्ता अगं माझा सप्ता बघ ना. मरते का हप्ता हप्ता करू करू फक्त फुकाटचं पाहिजे. लाडकी बहीण लाडका दाजी मला कागद वाकू वाकू जाशी तू ती घरी जाशी. त्याने सुरुवातीला किती पळापळ केली. OTP आहे ना, लॉग इन आहे ना, वेबसाईट हँग झाली, फुल टेन्शन. आता बी KYC करून घ्या ना तर मरत तसं. ती बी काय फुकाट दे मोकळे नाही, ताबलं ताबलं घेतात मस्त पैकी मग देतात इथं. आणि बहिणीचा भावाला प्रेम असतं. संसार बाकी किती चिकाटीने करतात महिला मंडळ. संसार करताना त्याला पैसे काढतात, मिठातलं काढतात, चिरीतलं काढतात, मोहूर्तलं काढतात, नवऱ्याच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्ला गोळा करतात, माहेरला जातात, साडी घेताना त्या गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. घेईन ग घेईन. त्याला बिड्या बडा मिळाला मला साड्या घ्या मोकळा का तेव्हा रांग जाताना सांगत येतात खायचं एकाचं गायचं एकाचं. आणि वरून मालकाला साडी दाखवते भावाने घेतली. भावा विजला तो बी म्हणतो छान आहे यार तुझाच माल आहे. कपडे धुतानी नोटा कुठं गायब होतात हे जरा बघायचा. माल एकाच असतो, नाव भावाचं करतात. इतक्या हुशार असतात या महिला म्हणजे. तशी शिळी म्हणली मी तुमची बहीण लाडकी आणि तुम्ही माझे दादा. आता बहिणीवर दादा कसा अन्याय करीन. सिंह रडायला लागला आणि सांगितलं तुझ्यासारखी भाग्यवान बहीण मला मिळाली, बस सार्थक झालं माझ्या जीवनाचं. हत्तीला बोलून घेतलं सिंहाने हत्तीला. हत्ती म्हणला काय काम तू इकडे ये र, येडेवणी करू नको फोनवर, तू जरा लाईव्ह मध्ये बी बैठका करीत जा. आणि ही माझी बहीण आहे, याला पाठीव बसव आणि घरपोच सोडून ये. बहिणीची वळवण करणं हे भावाचं कर्तव्य. शिळी बसली हत्तीच्या पाठीव. पालवे महाराज काय त्या शिळीचं वजन वाढलं. खालचे बाकीचे लांडगे लुंडगे खालून विचार करायचे काय शिळीचं वजन वाढलं बॉ. आणि ज्या शिवरीच्या पाल्याला शिळीचं कधीच तोंड पुरलं नव्हतं. ती खपोरणी होतीच किती उगा गोडगे येत काय असतं ती शिपुर्ड. पण ती बसलं कुठं बा. हत्तीच्या पाठी गेल्या त्या वरून माल हाणायचं शालका शालका नुसती कवळी पानच. बाकीची म्हणली तुझं एवढं वजन कस काय वाढलं ग. शिळी म्हणली मी किरकोळांच्या नादीच लागले नाही.
मेन माणूस आपलासा केला, आता सिद्धांत संपला. उत्तर आहे का? जंगलाचा राजा आपलासा केला तर शेळीचं मरण चुकलं, मग जगाचा राजा आपला केल्यानंतर आपलं मरण का चुकणार नाही? यालाच म्हणायचं कळी पाया पडे कळी काळ. काळाचा जो काळ आहे तो आम्ही जिंकल्यामुळं आता काळाची सत्ता राहिलेली नाही. या जगावर सत्ता मेन तर देवाची. म्या बोलविल्या, म्या चालविल्या, म्या हलविल्या प्राणाले जो जगा ते चालिता. वृक्षाचे पान हले ज्याचे सत्ता राहिली अंता मग, आणि तो हातात आल्यामुळं काळाचं टेन्शन राहिलं नाही. म्हणून म्हणतात की कळे काळ पाया पडे. आणि जो काळ त्याच्या पुढे नतमस्तक होतो, तुकोबाराय म्हणतात खऱ्या अर्थाने ते वीर आहेत. माझ्या पुन्हा पुढे झाला, आमच्या तुकोबारायांच्या पुढे झाला. आणि त्यासाठी सुद्धा आपल्या जीवनामध्ये अखंड भगवंताचा नामघोष असावा. ऐका भगवंताच्या नामघोषाची ताकद. मागचे मंडळी बोलू नका, थोडे स्वयंपाकाचं मागचे नियोजन करणार, थोडी शांतता राखा. विडवलं विडवलं तुकोबाराच्या नामघोषाची ताकद सांगतो. या निमित्तानं तुकोबारांच्या घरचं पुण्यस्मरण सांगतो. पुण्यस्मरणाचाच कार्यक्रम आहे. या परिवाराने इतका सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि अशी बोटं मोजण्यासारखी माणसं या सांगळे परिवारासारखी हे अन्नदान ज्ञानदान एवढा भव्य कार्यक्रम या परिवाराने आयोजित करणार. तर कुणाला टाइम राहिला 10वीची सुद्धा पंचायत झाली राहून. त्या परवा पुण्यामध्ये एका माणसाने बापाचा 10वाच बामणाला उक्ता दिला कावळ्या सकट. काका म्हणले 10,000 लागते, हे म्हणले 20,000 घ्या, सगळं चूक तुम्हीच करा. काका म्हणले सगळं मी करतो पण टकलो कोणाचं करतोय मला, ज्याचं कीर्तन ठेवलंय त्याचं वर पट्टी. आणि असे कार्यक्रम करण्यासाठी माणसं सुद्धा भाग्यवान असतात. भाग्यवंत घरी भजन पूजा, भाग्यवंत घरी भजन पूजा. वैष्णवागरे सर्व काळ सदा जन जन ते टाळ. कुणाचंही काम नाही. तुकोबारायांचे वडील बोललोबा महाराज निष्ठावंत वारकरी, त्यांची पुण्यतिथी अगदी 2-3 दिवसावर अशी समोर आहे. जिजाऊ माऊलींचं तुकोबारायांचं जेवण चालून जेवण करता करता जिजाऊ साहेब तुकोबारे म्हणतात महाराज 2 दिवस आपल्या बाबांची पुण्यतिथी आहे, अन्नदान करा, ज्ञानदान करा, वारकरी बोला, भव्य कार्यक्रम करा. पती आणि पत्नी नीट ऐका, या दोघातलं एक कुणीतरी व्यक्ती व्यवहार ज्ञानामध्ये हुशार पाहिजे. दोन्ही येडे म्हणल्यावर पटांगणच होत असतं. आणि शक्यतो ह्याच हुशार असतात महिला मंडळ. त्यामुळे पाये लक्ष्मीचे, लक्ष्मीचं स्वरूप आहे त्या. आणि शेतकऱ्याची बायको तर 100% लक्ष्मी. तो म्हणतात शेतकऱ्याची लक्ष्मी, नोकरदाराची कोणी ती सरस्वती. बिचाऱ्या सगळ्या चांगल्याच आहेत, कुणालाच अधिकार नाही स्त्रियांवर टीका करण्याचा. आमच्यातली काय काय मंडळी महिलांवर टीका करते की एखादी गोष्ट जर महिलांना सांगितली ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही, लगेच पोट त्याला सांगून टाकतात. नीट ऐका, अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं मग जन्माला यावं लागलं. देव जरी असेल तर मग घे बरं डायरेक्ट अवतार जमन का? आधी देव की मातेच्या कुशीचा आधार घ्यावा लागला मग अवतार घ्यावा लागला. कृष्णाला सुद्धा ही स्त्री शक्तीची पावर आहे बेटा. पती पत्नी ते एक विचार असावा. जिजाऊ माऊलीने सांगितलं तुकोबारे मला काळजी करू नका, मस्त कार्यक्रम करू. सगळ्या वारकरी मंडळांना निमंत्रण दिलेलं आहे. पण अडचण अशी झाली, ज्या दिवशी पुण्यतिथी आहे वडिलांची तुकोबारायांच्या, तुकोबारा पहाटे उठले, इंद्राने वगैरे काकडा सुरू केला आणि काकड्यामध्ये रंगले.
भजन करत करत भंडारा डोंगर गाठला, कार्यच आले नाही तसेच पुढं. आता मालकच गायब झाल्यावर कसं काय कार्यक्रमाचं नियोजन लागायचं. तो म्हणतात एवढं कसं काय विसरून गेले. त्यांची अवस्था कशी